वंदे मातरम हे गीत गाणं अनिवार्य करणं चुकीचं आहे. अबू आझमी यांचं वक्तव्य आहे. तुम्ही कोणालाही जबरदस्ती करू शकत नाही असं अबू आझमी म्हणतायत. तर भारतात राहायचं असेल तर वंदे मातरम म्हणावंच लागेल असं म्हणत नवनाथ बन यांनी अबू आझमींचा समाचार घेतलाय. देखिए, ऐसा है कि सबकी अपनी अपनी आस्था होती है. ख़ास तौर से मुस्लिम धर्म में, इस्लाम में सबसे ज़्यादा माँ का सम्मान है. माँ को सेवा करेंगे तो उनके पैरों के नीचे स्वर्ग है, लेकिन माँ का सजदा नहीं किया जाता. सजदा या नमन, किसी के आगे झुकना, वो सिर्फ अल्लाह के आगे, क्योंकि हमारा मानना है कि अल्लाह एक है और पूरी दुनिया, सूरज, आसमान, ज़मीन सब उसने बनाया और हम उसी के सामने सजदा करते हैं, उसी के सामने नमन करते हैं और किसी सामने नमन नहीं करते. लेकिन बहुत सारे लोग, शराब मना है इस्लाम में, बहुत सारे लोग पीते हैं. ज़िना मना है, बहुत सारे लोग करते हैं. जिसकी मर्ज़ी हो करे, जिसकी मर्ज़ी हो नहीं करे. लेकिन एक कंपल्सरी करना मैं समझता हूँ ठीक नहीं है. सबकी अपनी अपनी आस्था है. अबू आझमींचा प्रॉब्लेम असा आहे, त्यांना कोण विचारत नाही आणि त्यांना कोणी विचारलं नाही की काहीतरी स्टेटमेंट करतात स्वतःकडे लक्ष वेधवण्यासाठी. आपण त्यांच्याकडे लक्ष द्यावं असं मला वाटतं. अबू आझमींना या देशामध्ये, महाराष्ट्रात राहायचं असेल तर वंदे मातरम म्हणावंच लागेल, भारत माता की जय म्हणावंच लागेल. तुम्हाला जर का वंदे मातरम आणि भारत माता की जयची ॲलर्जी असेल तर अबू आझमी यांनी खुशाल पाकिस्तानमध्ये जावं. अबू आझमीने खुशाल इतर देशामध्ये जाऊन राहावं. भारतात राहायचं असेल, महाराष्ट्रात राहायचं असेल तर वंदे मातरम म्हणावं लागेल. यावर मंगलप्रभात लोढा यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. पाहूया. पाकिस्तान नहीं है, भारत है. माननीय नरेंद्र भाई मोदी जी का भारत है, माननीय अमित भाई का भारत है, माननीय देवेंद्र फडणवीस जी का महाराष्ट्र है. यदि भारत में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. अबू आझमीच्या विरोधामध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि मला त्यांचे जे मतदारसंघचे लोक आहे त्यांना आव्हान आहे की त्यांच्या घरी जावा आणि त्यांना सांगा की आमच्या बरोबर तुम्ही पण वंदे मातरम 7 नोव्हेंबरला करा. वंदे मातरम आजादीचा गीत होता. वंदे मातरम एक मंत्र होता. आज पण हा मंत्राचे लोक उच्चारण करता, आनंद घेता. या वर्षी 7 नोव्हेंबरला 150 वर्ष पूर्ण होत आहे. तर माननीय देवेंद्र फडणवीस मार्गदर्शनानुसार आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी मोठा वंदे मातरमचा कार्यक्रम करणार आहे. कोणाची हिम्मत असेल तो समेर यावा. आम्ही त्यांना आवाहन करतो की आम्ही तुमच्या घरासमोर जाऊन आमचे कार्यकर्ता वंदे मातरमचा गान करणार आहे. अबू आझमींना कळलं पाहिजे की हा पाकिस्तान नाही आहे, भारत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.